आज मी करणार आहे गेट रेडी विथ मी, कारण आज आहे आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा. सो लेट्स गेट स्टार्टेड. गाईज, पहिल्या स्टार्टिंगला मी मेकअप करणार आहे. सो मी लावत आहे हॉली हँडचं परिवारचं जल लोशन मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी लावणार आहे पॅक कॉस्मेटिकचं HD लिक्विड फाउंडेशन. हे त्यानंतर नीट प्रकारे ह्याला ब्लेंड करायचं असतं, कारण हे ॲक्च्युली लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे हा पटकन ब्लेंड होतो. ॲक्च्युली काय काय जे लिक्विड फॉर्ममध्ये नसतात ते पटकन ब्लेंड होत नाही, तर तुम्हाला असं टॅप टॅप करून ब्लेंड करावं लागतं, नाही तर ते होत नाही पटकन. ॲक्च्युली हा माझा फेवरेट पॅक कॉस्मेटिकचा फाउंडेशन आहे आत्तापर्यंतचा. मी जेवढे पण वापरले ते तेवढे पटकन ऑब्झर्व करणारे नव्हते किंवा पटकन स्प्रे होणारे नव्हते, पण हा तसा आहे. ॲक्च्युली माझ्याकडे मेकअपचे खूप बेसिक नॉलेज आहेत, पण विचार करते जेवढे आहेत तेवढे द्यावे. या गाईज, ते झाल्यानंतर मी नॉर्मल पावडर लावणार आहे, जी आपण नेहमीची लावते, कारण मेकअप पावडर मला सूट होत नाही, लगेच पिंपल यायला सुरुवात होतात. सो मी नेहमीसारखी पॉन्ड्स पावडर लावते. सो डन. हे झाल्यानंतर मी आय मेकअप करणार आहे. सो पहिले मी त्यासाठी आय शॅडो लावणार आहे. सो मी आय शॅडो मेकअपसाठी वापरत आहे शिल्स प्रोफेशनलचं ओ माय मेकअप सॉरी या. सो प्रो मेकअप किट आहे ही. सो मी ॲक्च्युली मला सांगायची विसरली, मी साडी नेसणार आहे. सो त्यासाठी मी विचार केला की माझी ब्ल्यू, ऑफकोर्स तुम्ही ती साडी बघितली आहे सगळ्यांनी, तुम्हाला कळेलच मी घातल्यानंतर नेसल्यानंतर कोणती साडी येते. सो ह्याच्यामध्ये मी विचार करते की जरा लाईट ब्ल्यू आणि व्हाईट, कारण ते मला जरा स्मोकी टाईप हवं आहे जरा, आणि थोडं हे लास्टला. सो मी ते बघितलं होतं कुठेतरी आणि मला असं वाटतं की हे ते साडीला मॅच होईल. सो बघूयात. ब्ल्यू आयशॅडो झाल्यानंतर मी हा व्हाईट लावणार आहे इनर कॉर्नरला. डन. आयशॅडो लावून झाल्यानंतर मी लावणार आहे डॅझलरचा आयलायनर. सो मी दोन्ही डोळ्यांना आयलायनर लावून घेतलेले आहे. हे त्यानंतर मी मस्करा लावते, ते पण डॅझलरचंच मस्करा आहे. त्याच्यानंतर मी ब्लश लावत आहे, ते पण लाईट लावणार आहे. ब्लश जास्त डार्क नसणार आहे. ब्लश आपण लिपस्टिक वापरत आहोत रेडवाले. सो गाईज, हा माझा मेकअप झालेला आहे. गाईज, मी साडी नेसलेली आहे आणि आता वेळ आली केसांचं काहीतरी करण्याचं. सो गाईज, मी अशा प्रकारे वेळी घातलेली आहे. तर आता राहिलं फक्त आहे ॲक्सेसरी. सो हा माझा नेकलेस स्मॉल. सो मी झालेली आहे रेडी. सो मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. हा आहे माझा फुल लुक. गाईज, मी कशी दिसते, माझी साडी कशी, माझे मेकअप कसं, सगळं तुम्हाला जे वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन सांगा. मला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. बाय.